शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. शेतकरी वर्ग हा सगळ्यात मोठी अपेक्षा करून शासनाकडून करतोय की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करेल या अधिवेशनात. या अपेक्षेचं मुळात कारण काय म्हणजे आपल्याला माहिती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करू आम्ही, आमचं सरकार आल्यानंतर, हे आश्वासन दिलेलं होतं. दुसरीकडे भाजपने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी करू असे सांगितलेले होते की राज्य सरकार जेव्हा सत्ता स्थापन करेल तेव्हा महायुती सरकार पहिला निर्णय हा त्यांच्या कॅबिनेटमध्ये घेईल की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल, अशी शेतकऱ्यांना आस लागली होती. आधीच शेतकरी वर्ग हा दुष्काळ, अतिवृष्टी, नापकी व कर्जबाजारी या आसमानी संकटाला तोंड देतो आहे. पण मायबाप सरकारला या बळीराजाविषयी काहीही देणं घेणं नाही आहे. उलट सरकार उद्योगपतींची कोट्यावधी रुपयांची कर्ज माफ करतो आहे. पण सरकारला या शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला जमत नाही आहे. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पहिल्या कॅबिनेटमधून या कर्जमाफीविषयी काही बोलायला तयार नाही. उलट त्यांचे चांगले मंत्री हे आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिलेलेच नाही, असे जाहीरनाम्यात दिलेच नाही असे बोलत आहेत. असे बोलून ते शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सरकार फक्त कर्जमाफी करू असं म्हणतं आहे, पण शासनाला काही केल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा हा शेतकऱ्यांचा वाढलेला आहे. जुने कर्ज असल्याने पेरणीसाठी नवीन कर्ज बँका देत नाहीत. अधिवेशनात पहिला मुद्दा हा कर्जमाफी याविषयी सर्व आमदारांनी घ्यायला पाहिजे होता, पण हा विषय बाजूला झालेला दिसतोय आणि त्यात विरोधी पक्ष पण याविषयी ठामपणे भूमिका मांडत नाही आहे. वारंवार सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे ठामपणे सांगते, पण कर्जमाफीचा विषय हा सरकार घेऊ शकत नाही असं वाटतंय. अतिवृष्टी, नापिकी तसेच भावाला भाव नसल्याकारणाने आपली संपूर्ण कर्जमाफी होईल या आशेवर तमाम मतदारांनी महायुती सरकारला भरघोस मतदान केले. सरकार आल्यावर आपले संपूर्ण कर्जमाफ होईल ही आशा आता सर्वांची मावळताना दिसते. ताकापुरती आजी अशा प्रकारे सरकार शेतकऱ्यांचा वापर करते. 31,000 कोटींचा कर्जाचा बोजा हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांना एक चांगला आधार दिला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. एकतरी नैसर्गिक आपत्ती व राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडलेले आहेत. मातीमोल भावाने शेतकऱ्यांचा माल विकला जातोय. सरकारला फक्त व्यापारी व उद्योगपती यांचे हित जपायचे आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, कांदा अशा विविध पिकांचे भाव शासनाने पाळलेले आहेत. मोठ्या प्रमाणाने शासन शेतकऱ्यांना थोडाफार भाव वाढेल याशिवाय माल ठेवलेला आहे, पण शासन परदेशातून मालाची आयात करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीविषयी थोडी पण चर्चा झालेली नाही.
त्यामुळे कर्जमाफ होईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांची आशा धूसर झालेली दिसते. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीविषयी गांभीर्याने घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सुद्धा सरकार कर्जमाफीला थोडं पण प्राधान्य देत नाही. कसं आहे, सरकारला फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते या शेतकरी वर्गाचा वापर करायचा आहे. त्यामुळे सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतोय हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तो त्यांनी काय घेतलेला दिसलं नाही. सरकार या गोष्टीकडे कानडोळा करत आहे. असं तर सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी की जो फक्त जातीपातीचं राजकारण, इलेक्शन, एकमेकावर टीका टिप्पणी करणे या गोष्टीत व्यस्त आहे. त्यांना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचे किंवा याविषयी एखादा निर्णय घेण्याचा त्यांना धाडस वाटत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने या तरी सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा आता सोडावीच. सरकार स्थापन होऊन 6 महिन्याचा कालावधी लोटला आहे, पण सरकार एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे किंवा अधिवेशन सुरू झाल्या त्यांनी म्हणलं आहे का की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करतो आहे. ज्यांना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असतं तर त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला असता, पण त्यांना तसं काही करायचं नाही आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने हे लक्षात ठेवावे की फक्त आणि फक्त आपला या इलेक्शनमध्ये सरकारने वापर करून घेतलेला आहे. जर सरकारने संपूर्ण कर्ज माफ केले तरच शासन हे शेतकऱ्यांचे मायबाप आहे. हे शेतकरी मानेल, अथवा हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे नक्की ठरवेल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हा कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आधार देण्याचं काम केलं पाहिजे. कारण एक पेरणीच्या वेळेस बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं नाही आहे. सावकाराकडून कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. जर त्यांचे सावकाराचे पैसे वेळेत पोचले नाहीत तर शेतकरी हा वर्ग आत्महत्या करायचं. जर मोठ्या प्रमाणात सरकारच्या या धोरणामुळेच शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या करायचं थांबायचं असेल तर सरकारने त्वरित संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे आणि या शेतकरी वर्गांना चांगल्या प्रकारचा एक आधार दिला पाहिजे. एवढीच अपेक्षा. धन्यवाद.